गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अनुक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. सौरभ, रागवू नकोस, पण ज्यावेळी केदार हॉस्पिटलमध्ये होता त्यावेळी ज्या काही सायकोलॉजिकल टेस्ट झाल्या त्यावरून सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्हाला वाटतंय तसं त्याचं अजून मन संतुलित नाहीये. भले राघव मंत्री हे एक नाटक असेल, पण आता जे त्याचं असंतुलन आहे त्यामुळेच त्याला हे असं नाटक करण्याचं धाडस झालंय. तू कल्पना करून बघ, असं धाडस तुला करता येईल का? नाही ना. हे बघ सौरभ, त्याला ट्रीटमेंटची गरज आहे, अगदी 100%. त्यावेळी सीमावहिनीने हट्ट केला म्हणून मी त्याला डिस्चार्ज दिला. बट ही इज नॉट वेल. एक हुशार आणि देखणा मुलगा, पण पुअर बॉय. दुर्दैवाने मानसिक आजाराचं गांभीर्य लोकांना कळतच नाही. एनिवेज, तुमच्याशी तो नीट वागतोय ना, हेच खूप. तुमच्याशी असंच नातं राहिलं तर त्याच्याशी गोड बोलून आपण त्याला ट्रीटमेंटसाठी नक्कीच तयार करू. थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच. यू मोस्ट वेलकम. यू आर सो स्वीट. पाहिलंच राधा, मानस तुझाच नाही माझा पण चांगला मित्र आहे. उगीच आपलं परवा काय काय झालं परवा? एक्सक्यूज मी. हा ओल्या, बोल. अरे तुलाच फोन. काय? नो वे. कोण? अरे पण दुपारीच तर केदार म्हणा. तू कुठेस आता? ओके ठीक आहे. हो हो हो, मी येतो तिकडे. हो हो हो, तू थांब तिथे, मी येतो तिकडे. हो. सौरभ, काय झालं? काय कसला आरडाओरडा चालला होता आणि असे का बसलायत तुम्ही सगळे? अरे केदार, केदार म्हणजे ना, यश तू सांग ना. केदार, अरे एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज? काय काय झालं? केदार, मितालीचे बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले. काय? कसं शक्य आहे? सकाळी तर इथे होते. तेच ना, तेच म्हणते मी. केदार, तू सकाळी त्यांना घेऊन बाहेर पडलास, पुढे काय झालं? पुढे म्हणजे आम्ही बोलत होतो. मी त्यांना म्हटलं की मला लगेच लग्न करायचंय मितालीशी, तुम्हीच मितालीला सांगा की लगेच लग्न करायला तयार हो म्हणून. तर त्यांना काही पटत नव्हतं. ते काहीतरी भलतंच डोक्यात होतं त्यांच्या. भडकले अतिशय. मला ना त्यांचं बीपी शूट झाल्यासारखं वाटलं. मी त्यांना म्हटलं की माझ्या क्लिनिकमध्ये चला, मी तुम्हाला चेक करतो आणि मग काय. पण ऐकायलाच तयार नाही. असे बसले गाडीत आणि गायनी निघून गेले चिडचिड करून. मला ना जाम टेन्शन आलं होतं. मला काही सुचलंच नाही. पण ते निघून गेल्यावर मग मी
एका व्हिजिटला गेलो आणि मग थोडा वेळ क्लिनिकला बसलो होतो आणि मग घरी आलो. पण पण हे सगळं झालं तुम्हाला सांगितलं कोणी हे? अरे तो सौरभचा मित्र नाही का, त्यांच्या ग्रुप मधला. हा, तो रे चष्मेवाला मनीष मनीष, त्याचा फोन आला होता. मला तर इतका शॉक बसलाय ना. माय गॉड, तिथे मितालीची काय अवस्था झाली असेल. मला मला तिला भेटायला पाहिजे. मी जाऊन येतो, मी भेटून येतो तिला. हं? जा. बाप रे, दिस इज ऑफुल. आपल्याला आता मितालीकडे जायला पाहिजे. नाही नको राधा, तू नको येऊस. एक बरं झालं की आपण इथे असतानाच कळलं सगळं. लकीली सई मॅम पण तुझ्या बरोबर आहेत, तू इथेच थांब. अरे सौरभ पण. नाही नको राधा. आपल्या लग्नाच्या वेळेस आठवतंय ना सगळं? केदार आणि मिताली. नाही नको, उगाच टेन्शन नको. ते दोघंही इन्व्हॉल्ड आहेत. काहीतरी विपरीत घडायला नको. मी एकटाच जातो. फोन करतो तुला. मॅम येतो. सी यू मॅम. बाय. मिताली तू शांत हो. हे बघ, मला कळतंय की कठीण आहे असं, पण ऐकून तरी हो. मिताली, माझे बाबा ना खूप खूप सेफली गाडी चालवायचे. मी सांगतो कसं झालं ते. चाल चाल. ऐकून तर मिताली, तू शांत हो, काळजी करू नकोस, मी बघतो. साहेब, काय होतंय सगळं? माझे बाबा मला, माझे बाबा. चल. ऐकून घ्या ना सर. केदार, आमच्या माहितीप्रमाणे ऍक्सिडेंट पूर्वी 2 तास ते तुझ्या घरी आले होते. तुझ्या आणि मितालीच्या अफेअरवरून तुझं आणि त्यांचं भांडण झालं, बरोबर? हो हो. त्याच्यानंतर तू त्यांना सोडायला गेलास. काय झालं त्याच्यानंतर? बोल. साहेब, काय बोलताय तुम्ही? तुम्ही सरळ सरळ त्याच्यावर आरोप करता. असं कसं करू शकता तुम्ही? सौरभ, मला शहाणपणा शिकवायचा नाही हा. तुमच्या वडिलांकडे बघून मी आजपर्यंत गप्प राहिलोय. किती वेळा सांगितलं तुम्हाला या वेळेला घराबाहेर सोडू नका म्हणून? हे बघ, तुमच्या वडिलांशी माझे संबंध चांगले आहेत ना, म्हणून मी आजपर्यंत काही बोललो नाही. पण जर जर याचे काही धागेदोरे सापडले तर याला पहिली गोळी मी घालेन. 1 मिनिट. अंगाला हात लावायचं काम नाही. त्याच्या अंगाला हात लावला ना, सोडणार नाही तुम्हाला. तू मला बघून घेणार? तू मला बघून घेणार? हे घेऊन चला याला पोलीस स्टेशनवर. दाखवतो याला इन्स्पेक्टर म्हणजे काय असतं ते. सगळे चल. आणि केदार, तू असं समजू नकोस तू सुटलास म्हणून. आधी याच्याकडे बघतो आणि मग तुझ्याकडे. राधा, नको आता तो विचार करूस.
मितालीबद्दल तुला खूप वाईट वाटतंय मला समजतंय, पण आपला काही इलाज आहे का? हा, आपल्या हातात आहेत का या गोष्टी? आपल्याला डॉक्टर्सना तर किती वेळेला अशा प्रसंगाला सामोरं जावं लागतं ना. जाऊ दे, हा विषयच नको, आपण काहीतरी दुसरं बोलूया. हा, काय मानस? हो, आपण हिच्या रेसिपीज बद्दल बोलूया ना. चालेल चालेल. तुम्ही पण ना करा, चेष्टा करा माझी. तो सौरभ पण तसंच करत असतो. आणि तू ऐकून घेतेस. मग काय. पण मग राधा, त्याच्या करिअर बद्दल काही बोलणं झालं की नाही तुमचं अजून? ऍक्च्युली नाही. इतक्या घटना घडतायत ना की ह्याच्यावर निवांत बोलायला वेळच मिळत नाहीये. पण ही गोष्ट फार लांबवू नकोस. म्हणजे काय, त्याचं काम काय किंवा त्याचं शिक्षण जे असेल ते जितक्या लवकर सुरू होईल ना तितकं चांगलं. हो, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे राधा, त्याला जे करावं असं वाटतंय ना मनापासून, तेच त्याला करू दे. केवळ हट्टापायी त्याच्यावरती कुठलीही गोष्ट लादू नकोस. नाही नाही, मी काहीच लादत नाहीये त्याच्यावर. कशात आहे ग इंटरेस्ट सौरभला? त्यालाच त्याचं अजून कळत नाहीये. म्हणजे त्यांनी त्याचं ग्रॅज्युएशन पण पूर्ण केलं नाहीये आणि मध्ये त्यांनी इंटिरियर आणि ड्राफ्टमेंटचे कोर्स घेतले होते, तेही पूर्ण केले नाही. इंटिरियर? हा, त्याचं ड्रॉइंग चांगलं आहे म्हणून त्याच्या घरच्यांनी हे कोर्सेस त्याला करायला सांगितले होते. पण ते सुद्धा अर्धवट सोडले म्हणजे थोडा मामला नाजूक आहे. पण यावरून तुमच्या दोघांमध्ये काही तणाव नाहीये ना? नाही नाही, तसं काही नाही. आणि सुदैवाने मी कमवतेय, त्यामुळे त्याला त्याची दिशा सापडेपर्यंत मी थांबू शकते. आणि आमच्यामध्ये काही कंपॅरिझन नसतं. यू आर रिअली हॅपी मॅन. गुड गुड गुड. आय एम ऑल्सो व्हेरी हॅपी फॉर यू. हा ओली बोल. हॅलो राधा, अगं जाम लोचा झाला इथे. काय? अगं सौरभला पोलिसांनी अटक केली. काय? हो, अगं काय झालं माहिती का? अगं राधा तू प्लीज लवकर या ना इकडे, मला काही सुचत नाहीये. हो, मी आले. राधा, ए राधा, अगं काय झालं? हा, काय म्हणत होता आवली? काय झालं? सौरभला अटक केलीये. काय? का? पण नेमकं झालं तरी काय? बोल राधा. जाऊया आपण, चल. नाही मॅम, तुम्ही थांबा, तुम्ही त्रास करून घेऊ नका. राधा, मी येतो तुझ्याबरोबर. अरे असं काय करतोस? मी पण येते, आपण सगळे. मॅम तुम्ही थांबा, आम्ही जाऊन येतो. तुम्ही थांबा. मला लगेच फोन करून कळव. हवं असलं तर मी येईन लगेच. चल राधा. चल. मी फोनची वाट बघते तुमच्या. हो. छे बाई, ऐकल्यापासून ना मला कसं तरीच होते. नाही म्हणजे सकाळी हा माणूस येतो काय, बोलतो काय, आणि संध्याकाळी ही बातमी येते काय. हो ना, मला तर फारच अस्वस्थ वाटतंय. पण मी तर म्हणेन ही मितालीची चूक आहे. तिनेच केदारशी लग्न करायला नकार दिला. तो लगेच तयार होता आणि वरती तिचे बाबा येऊन यालाच दमदाटी करून गेले. खरं म्हणजे केदार आणि मितालीने तो प्रेग्नन्सीचा प्रकार घडला ना, तेव्हा लगेच लग्न करायला हवं होतं. निदान हे सगळं पुढचं तरी टळलं असतं ना. तो मधू म्हणत होता ना, तेच बरोबर आहे. हो ना, पण झालं ना ते काहीतरीच झालं बघा. अरे तुम्ही इतक्यात कसे आलात? काय ना, अहो तिकडे आम्ही दोघंच फक्त, कोणीच नाही ना तुमच्यापैकी.
म्हटलं कंटाळा येणार त्यामुळे आणि अहो इकडे चिक्कार काम आहेत मला मग त्यामुळे. अरे पण रंजे घालू अण्णा परत आला मार्कंड तू इथे आलाच. यश काय झालं रे? अरे आपल्या सौरभला पोलिसांनी उचलला. सौरभला पोलिसांनी? अरे पण का? नाही म्हणजे त्याचा काय झाला, मितालीच्या घरी पोलीस आले होते, त्यांनी आपल्या केदारवरच डाऊट घेतला. मग सौरभ भडकला ना, तो त्या खैरनारला काय बाय बोलला, मग पोलीस भडकले, 2 कानफटीत लगावलं आणि उचलला ना त्याला. यश आधी मला सांग हे नक्की काय भानगड आहे, काय काय झालं ते मला नीट सांगू. हा होय तुला काय माहित नाही ना यातला. अरे काय झाला, मिताली आहे ना, मिताली तिचे बाबा ऍक्सिडेंट मध्ये गेले. अरे बापरे. म्हणजे असं सगळं झालंय तर सौरभ वैतागणारच ना, साहजिक आहे. म्हणजे उगाच पोलिसांनी कोणावरही आळ घेतला तर कोणीही चिडेल. यश चल आपण जाऊया पोलीस स्टेशनला, जाऊया सौरभला घेऊन येऊ. चल. हा चल. थांबा, कुणीही पोलीस स्टेशनला जायचं नाही. सीमा, सौरभ आणि त्याची बायको बघून घेतील काय ते. त्याची बायको सक्षम आहे त्याला सोडवायला. सीमा वहिनी पण आपला सावऱ्या आपल्या घरातलं कुणीही जाणार नाही. ये बस बस, मी बर्फ घेऊन येते, थांब. काय गरज होती अशी वागायची? पोलीस होते ना तिथे. अरे पण म्हणून केदारला वाटेल ते बोलतील का? त्यांची पद्धत असेल तशी वागायची, चौकशी करायची. आणि पुढे काय झालं त्यांनी अगदी संशय घेतला तर कोर्ट आहे ना. आणि हे बघ, केदार जर इनोसेंट असेल, निर्दोष असेल तर त्याला काही नाही होणार. एक मिनिट, निर्दोष असेल तर म्हणजे तो दोषी असं म्हणायचं का तुला? अरे नाही, मी नाही, मग काय म्हणायचंय? तू निर्दोष असेल तर असं म्हणालीस, निर्दोष नाही असं नाही म्हणालीस. सौरभ, उगीच शब्दांचा कीस पाडू नकोस. माझं इंटेन्शन लक्षात घे ना. मला चांगलं माहितीये तुझं इंटेन्शन. तुला केदारचा राग आहे, ओके, पण काही झालं ना तरी माझा सख्खा भाऊ आहे तो. त्याच्याबद्दल बाहेरचं कोणीही काही बोलणार असेल ना तर मी भडकणारच ना. सौरभ, तू काय इतका प्रोवोक होतोयस? हे बघ, सुरुवातीला ते सगळ्यांवर संशय घेणारच. त्यात केदारचं आणि त्यांचं ऑलरेडी वाजलं होतं, त्यामुळे ते असं बोलणारच. आणि मानस काय बोलला हे लक्षात आहे ना तुझ्या? म्हणजे केदारला वेळ लागलाय असं म्हणायचं का तुला? अरे तू काही बोलतोयस आता? मला केदार बद्दल जेन्युइन कन्सर्न आहे. माझा भाऊ आहे तो. आणि बाहेरच्या कोणाला काय वाटतं काय नाही वाटत मला काही घेणं नाहीये त्याच्याबद्दल. सौरभ, आई ना, अरे कुठे चाललाय? सौरभ थांब. कुठे गेला? निदान केदारला तरी फोन लावून बघते. हा सौरभ ना उगाच टेन्शन देतो. पण टेन्शन घेण्याची गरज नाहीये, सांगितलं ना मी तुला. मी काय उगाच घेते का टेन्शन? अगं, सौरभला पोलिसांनी पकडून नेलंय म्हटल्यावर टेन्शन येणार नाही? रंजू तू शांत हो आधी. हे बघ, केदार आल्यावर सगळं काय ते कळेल आपल्याला. काय झाला बाबा, बोल पटापट. केदार आधी मला सांग की पोलिसांनी तुझ्यावर का संशय घेतला? हा अरे तेच ना, मलाही आश्चर्य वाटलं. पण मग नंतर लक्षात आलं, मितालीचे बाबा पहिल्यांदा आपल्याकडे आले होते ना, मग पोलीस चौकशी करणारच. आपण हेच लक्षात घेत नाही की पोलिसांना आपल्यावर आरोप नसतो करायचा, पण चौकशी तर करणारच ना, ते काम आहे त्यांचं ते. आणि आपण खरं खरं सांगितल्यावर ते नाही त्रास देत.
पण तू नक्की खरं खरं सांगितलंस ना? काय कारवण ना, आयुष्यात एकदाच नाटक केलं राघव मंत्रीचं, आणि ते सुद्धा का केलं तुम्हाला माहिती आहे. याचा अर्थ असा नाही की मी खोटारड आहे. आणि बघा ना, मी सगळं पोलिसांना खरं सांगितल्यावर त्यांनी सोडून दिलं मला. एक चापट सुद्धा नाही मारली. आणि सौरभ, त्याचा काय झाला? राधा त्याला घेऊन गेली सगळ्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून. मी आंघोळ करून येतो. केदार, मिताली कशी आहे रे? बरी आहे. काय करेल बिचारी, रडतीये सारखी.